मित्रांनो, केमिस्ट्रीचे जर हे टॉपिक्स तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स नक्कीच पडतील. कारण याच टॉपिक मधून नियरली 99% क्वेश्चन्स येतात. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्रीचे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहूयात, हाय वेटेज टॉपिक्स पाहूयात, जिथून नियरली 99% क्वेश्चन्स नक्कीच येतात. आता आपली जी केमिस्ट्री सब्जेक्ट आहे ते वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केले गेले आहे. फर्स्ट म्हणजे इनऑर्गॅनिक, सेकंड म्हणजे ऑर्गॅनिक, फिजिकल केमिस्ट्री आणि असतं बायोकेमिस्ट्री. तर अशा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केली गेली आहे. तर फर्स्ट जो पार्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर त्याच्यामधून कोणत्या कोणत्या येतात? पिरियडिक टेबल मधून अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स, पिरियडिक ट्रेंड्स, पिरियडिक टेबल ग्रुप्स, केमिकल बॉन्डिंग मधून आयनिक बॉन्डिंग, कोव्हॅलेंट बॉन्डिंग, मेटॅलिक बॉन्डिंग. नेक्स्ट आहे ऍसिड बेस थेरी, याच्यामधून बिहेवियर ऑफ ऍसिड अँड बेस, ब्रॉन्स्टेड लॉरी, लेविस थेरी, हे सगळे टॉपिक्स कव्हर केले जातात. हे झालं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आता नेक्स्ट पार्ट येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून काय येतं? तर हायड्रोकार्बन्स या टॉपिक मधून कंपाऊंड कंपोज ऑफ हायड्रोजन अँड कार्बन्स, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स. नंतर आहे रिॲक्शन ऑफ मेकॅनिझम. या टॉपिक मधून सब टॉपिक आहेत सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ऍडिशनल रिॲक्शन आणि एलिमिनेशन रिॲक्शन. थर्ड आहे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप मधून प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्यूल, अल्कोहोल्स, इथर, अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, हे सगळे येतील. आता हे झालं ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं. अजून आपण फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री ह्याचे देखील सब टॉपिक पाहूयात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतके सारे टॉपिक्स आहेत पण सॉल्व्ह कसे करायचे, याचे क्वेश्चन्स, याचा या सब्जेक्टचा या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. कारण आणि हे एवढे टॉपिक बघूनच तुम्हाला बर्डन येतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक परफेक्ट सोल्युशन सांगणार आहे, जिथे तुम्हाला या कुठल्याच गोष्टी जड वाटणार नाहीयेत, सगळ्या गोष्टी इझिली सॉल्व्ह होतील आणि हे प्रत्येक टॉपिक तुम्हाला खूप सोपा वाटेल. ओके. तर ते सोल्युशन असणार आहे आपली ग्लोबल ऑनलाईनची बॅच, जी 15 तारखेपासून सुरू होते, लाईव्ह बॅच. त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमचं अभ्यास चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, त्यासोबतच मेंटरशिप आहे. आणि त्या एक्झाम होईपर्यंतच नाही, तर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत तुमचे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करणार आहोत. म्हणजे काउन्सिलिंग कोर्स देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आता या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला टार्गेट करायचं असेल, त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती आपल्या 15 तारखेपासून. आता मित्रांनो, जर तुम्हाला हे 5ही कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असेल 10,000 रुपये. ही आहे कॉम्बो प्राइस. याच्यामध्ये 5 कोर्सेस येतील. आणि जर कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल, फक्त नर्सिंग सीईटी, फक्त पीसीएम, पीसीबी, तर तशी देखील फॅसिलिटी आहे. सिंगल कोर्सची प्राइस असणार आहे 5,000 रुपये. आता मित्रांनो, या सगळ्या एक्झामचा सिलेबस, त्याची लेवल, हे सगळं डिफरंट आहे. ओके. आणि टार्गेट सुद्धा डिफरंट आहेत सगळ्या एक्झामचं. सो असं समजू नका की सिलेबस एक आहे, अभ्यास एकच केला तर जमल, असं अजिबात नाहीये. लेवल वेगळी आहे, सिलेबस वेगळा आहे. सो तुम्हाला कोर्सेस देखील वेगवेगळे घ्यावे लागतील, प्रिपरेशन वेगवेगळं करावं लागेल. आता मित्रांनो, हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. आता आपलं बाकीच्या कोर्स सारखं नाहीये, आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि तुम्ही ज्या दिवशी कोर्स एनरोल केला त्या दिवशी तुम्हाला तुमचे लाईव्ह लेक्चर सुरू होतील आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ऍड केले जाईल. आता बघूयात फिजिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीचे टॉपिक्स.
फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स मधून हीट वर्क अँड एनर्जी, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सिस्टीम ऑफ थर्मोडायनामिक्स, प्रोसेस ऑफ थर्मोडायनामिक्स यामधून प्रश्न येऊ शकतात. कायनेटिक्स मध्ये रेट लॉ, रिॲक्शन मेकॅनिझम, कॅटलिस्ट यामधून येईल. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. या टॉपिक मधून इलेक्ट्रिसिटी अँड केमिस्ट्री, इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोलायसिस अँड इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन याच्यामधून प्रश्न येऊ शकतात. हे सगळे सब टॉपिक सांगते, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या टॉपिक वरती फोकस करायला हवं. नेक्स्ट आहे आता बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री मधून कार्बोहायड्रेट्स, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, मोनोसॅचराइड्स, डायसॅचराइड्स, पॉलिसॅचराइड्स याच्यामधून प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला तर एवढे केमिस्ट्रीचे सब ब्रांचेस असतात हे सुद्धा माहिती नसेल, पण असेच 4 ब्रांचेस आहेत आणि या 4 ब्रांचेस मधून क्वेश्चन्स येतात. असं नाही की फक्त 3 ब्रांचेस मधून येतात, तर असं अजिबात नाहीये. 4 ब्रांचेस आहेत. सो 4ही पार्ट मधून, 4ही भागांमधून तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारले जातात. आता इथे नंतर आहे प्रोटीन. आता इथे प्रोटीनचं कंपोजिशन, अमिनो ऍसिड, प्रोटीनचं स्ट्रक्चर हे सगळं विचारलं जातं. नेक्स्ट आहेत एन्झाइम्स. एन्झाइम्स मधून बायोलॉजिकल कॅटलिस्ट, एन्झाइम स्ट्रक्चर, फंक्शन अँड कायनेटिक्स, मेटाबॉलिक पाथवेज मधून केमिकल रिॲक्शन विदिन सेल, ग्लायकोलायसिस, ग्लुकोनियोजेनिस आणि पेंटोज फॉस्फेट पाथवे याच्यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता हे सगळे झाले सगळ्या टॉपिक्सचे सब टॉपिक्स वगैरे मी तुम्हाला सांगितलेत पार्ट वाईज. आता आपला जो कोर्स आहे, जी बॅच आहे ती लवकर जॉईन करा. आधी विद्यार्थी पण जॉईन झालेत आणि आपला मेन म्हणजे मागच्या वर्षीचा पण रेकॉर्ड खूप छान आहे. आता तुम्हाला 97+ जर पर्सेंटाईल घ्यायचे असतील तर डेफिनेटली आपला कोर्स जॉईन करा. आमची गॅरंटी आहे, जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला, गायडन्स परफेक्ट फॉलो केलं तर तुम्हाला 99 सुद्धा पर्सेंटाईल नक्कीच पडतील आणि बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नक्कीच मिळेल. आता मित्रांनो, कुठलाही प्रकारचा डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ कॉल कमेंट देखील करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.